हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अलीबाबा आणि 40तले चोर फायनली मी बरोबर बोलली आहे पहिल्याच गोमध्ये. तर हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि आपल्या सगळ्यांचा लाडका. खरं तर 40 म्हटलं आणि उमेश कामत तर आम्हाला बिलीव्ह नाही होत, कारण का इतका चार्मिंग आणि माझा पर्सनल फेवरेट. खूप स्वागत उमेश दादा राजश्री मराठीमध्ये. कसं आहे? मस्त. मी सुपर्ब. कसा दिसतोय? टकाटक म्हणजे एकदम वाईट. आणि आजचं स्टायलिंग कोणी बायकोनी केलं आहे का की नाही? हे यायला फॉर द चेंज ती खूप शूटिंगमध्ये बिझी आहे, त्यामुळे मीच माझं ठरवलं. अलीबाबा आणि 40तले चोर हा सिनेमा म्हणजे एक वेगळा विषय आहे खरं तर. आणि 40मध्ये तर माझ्यासाठी तर खूप लांब आहे 40. पण एक काय सांगशील जेव्हा आपण त्या एजला पोचतो आणि असा एक सिनेमा आपल्या वाटेला येतो. अनुभव तर आहे इंडस्ट्रीमधला, पण त्या एका बोलतात ना की सगळं आपण बघितलेलं असतं, पण त्या एका स्टेजला यायला काय बदल जाणवतो स्वतःमध्ये, किंवा एक बोलतो ना तेव्हा आपला यंग आपण ठेवायचा प्रयत्न करतो. खरं तर आपण प्रत्येक वेळेलाच प्रत्येक वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती काहीतरी आपल्या आयुष्यात एक्साइटमेंट घडेल याची काळजी घेत असतो. काहीतरी एक्साइटमेंट. कोणाला असं आवडणार नाही की माझं बोरिंग आयुष्य चाललं पाहिजे. चर्चा होते 40ची जास्त, कारण तिथे कुठेतरी आपली 20-30 जिची हॅपनिंग गोष्टी असतात, थोडीशी जबाबदारी कमी असते. सो अशा वेळेला आपण एक्साइटमेंट घडतच असतात. पण 40 नंतर असं वाटतं की आता एक्साइटमेंट कमी होईल की काय आयुष्यातली. त्यामुळे तिथे जास्त एफर्ट्स घेतले जातात. मला असं वाटतं जे खरं ज्यांना आयुष्यात एक्साइटमेंट हवी असते त्यांच्याचसाठी आहे. सो त्यांच्याचसाठी हा सिनेमासुद्धा आहे. आता ज्यांना एक्साइटमेंट नसेल त्यांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर एक्साइटमेंट तयार होईल त्यांच्या आयुष्यात. सो मला असं वाटतं की मीसुद्धा आता त्याच वयात आहे आणि मीसुद्धा प्रयत्न करतच असतो. मला कधीच आवडतं, पण मी 30तही तसाच प्रयत्न करत होतो, 20तही तसाच प्रयत्न करतो लाईफ हॅपनिंग होण्यासाठी. सो माझ्यामध्ये 40च्या वयातले काही वेगळे काय म्हणतात वेज असतील हॅपनिंग घडवण्यासाठी. सो एक खूप छान सिनेमा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे. इतकं छान पॅकेज आहे खरं तर. सगळे जे कलाकार आहेत, प्रोड्युसर्स आहेत, डिरेक्टर आहेत. सो एक ना छान कॉम्बिनेशन जमलं आहे. सो माझ्यासाठी माझ्या 40तला हाच अनुभव कमाल आहे. म्हणालास मगाशी की तुम्ही व्हिडिओ कॉलवर रिहर्सल केली होती. खरं तर काम करायची इच्छा असेल तर माणूस कसंही काम करतो. तेव्हाचा एक्सपिरियन्स लॉकडाऊनमधला तो कसा होता पहिला, आणि असं ही करावं लागेल कधी असं वाटलं व्हिडिओ कॉलवर रिहर्सल? ॲक्च्युली नव्हतं वाटलं. रादर आपल्याला कोविडनी आणि त्या काळात तर असे अनुभव दिलेत की आपण आयुष्यात आधी 2 महिने आधी आपण विचार करत नव्हतो की असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडेल म्हणून. आणि आपण असं सगळं बंद आणि कामाच्या पद्धती वेगळ्या. अदरवाईज कोणी आयुष्यात विचार केला नव्हता की वर्क फ्रॉम होम वगैरे अशी पद्धत होईल आणि सगळ्यांनाच ते वापराल. ते आमचं वर्क फ्रॉम होम होतं आणि ॲक्टर कधी वर्क फ्रॉम होम करत असेल याची मला कुठेच कल्पना नव्हती. सो ते पहिल्यांदा अनुभव आम्ही तो घेतला या सिनेमाच्या निमित्ताने, की कामं करतो आपण, शूट्स करतो, नाही असं नाही, पण सिनेमाची रिहर्सल प्रत्येकजण आपापल्या घरी किंवा जिथे कुठे असेल तिथून करत होता. सो एक वेगळा एक्सपिरियन्स होता, मस्त एक्सपिरियन्स होता. त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सिनेमे सगळं काम सुरू होतं. एक वेगळी नवीन गोष्ट काय शिकलास पर्सनली? लॉकडाऊनच्या काळात मी खूप शिकलो. मला असं वाटतं लॉकडाऊनच्या काळात जेवढं शिकलो तेवढं माझ्या आधीच्या आयुष्यात मी कधी शिकलो नव्हतो. भांडी घासायला लागलो आहे, लादी पुसायला लागलो आहे, कचरा तेही शिकवलं. हो, ॲब्सोल्युटली. सो खूप काही शिकलो. पण एक आहे, लॉकडाऊनने आपल्याला हे शिकवलं की काहीच इम्पॉसिबल नाही आहे. म्हणजे असं काहीच ठप्प झालं तरी आपण आपापले मार्ग काढतो. आपली किती डिफिकल्ट आयुष्य असेल, आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की आपल्याला काय झालं तर, आणि आपण पुढे असणार आहे की नाही. ती एक फेज इतकी अशी होती, इन्सिक्युअर करणारी, टेन्शन देणारी, पण त्यातही लोक आनंद शोधत होते, त्यातही लोक काम करण्याचा प्रयत्न करत होते. आणि मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिली, जे मला आवडते, माझ्या स्वभावातच ती आहे, की प्रत्येक गोष्टीसाठी ना धावायची गरज नाही आहे. थांबा, ठहराव. आयुष्यात थांबूनसुद्धा गोष्टी होणाऱ्या त्या होणारच आहेत. सो म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आपल्याला ते शिकवलं. आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं की तुझ्या स्टेटसच्या इथे क्वेश्चन मार्क आहे. तर ह्या मागचं रिझन आम्हाला सगळ्यात मूवीमध्ये कळणार आहे. पण काय सांगायला आवडेल मूवीबद्दल, आणि एक मंत्रा फॉलो करायचा असेल जे 40त येऊ पाहत आहेत किंवा ते ऑलरेडी आले आहेत, त्यांना एक मंत्रा द्यायचा असेल की हा फॉलो करा, सगळं सुरळीत होईल, तो काय? मला हवं आहे मंत्रा. उलट मीच काय देऊ मंत्रा सगळ्यांना. माझ्या सिनेमा बघितल्यानंतर खूपसे मंत्र कळतील लोकांना. सो आपण 29 मार्चची वाट बघूया. 29 मार्चला सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा. निमित्ताने खूप गप्पा होतीलच. तुर्तास ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.